इकडे आमचं गाव आहे. बापरे. ते धरण बांधलेलं, तर ते धरण बांधायच्या टायमिंगची स्टोरी आहे. आमचं घर पहिलं त्या दोनच्या म्हणजे दोन गावात होतं. काही दोस्त धरणाच्या कन्स्ट्रक्शनच्या वेळेला म्हणजे माझ्या आजोबांच्या काळात त्यांची जमीन वगैरे सगळं घेणार होते. एक तिथं हे होतं म्हणजे बामण नाही म्हणता येणार, तांत्रिक टाईप मांत्रिक टाईप बुवा टाईप. तर तो माणूस होता, त्याला त्याची जमीन द्यायची नव्हती. तर तो थोडासा आगोरी टाईप होता, त्याला जमीन द्यायची नव्हती. झालं असं की सगळ्यांनी जमीनचे पैसे वगैरे घेतले, तो काही जमीन सोडत नव्हता. मग त्याच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न चालू झाले. तर अचानक काय झालं, त्याची जमिनीच्या जेव्हा ट्रान्झॅक्शन हे चालू होते तेव्हा त्याच्या घरात वेगवेगळे असे आवाज यायचे. लोकांना असं वाटलं की हा काहीतरी करत असेल, जेणेकरून हे आवाज वगैरे येतात. हळूहळू काय झालं, जमिनी केलेल्या होत्या त्या लोकांच्या, आपल्याला माहिती आहे की जमीन अशी सुपीक जी शेती वगैरेची जमीन असते, ती जमीन काळी पडायला लागली. हळूहळू लोकांनी काय केलं, त्याच्यावर वॉच ठेवायला चालू केलं. लोकांना कळलं की त्याच्या घरातून जे आवाज येतो तो भयानक आवाज येतो. त्याचं घर सुद्धा असं आहे ना, तुम्ही जर जाल ना तिकडे तर तुम्हाला दिसेल की अशी एक दगडाची पायवाट खालती नदीपर्यंत जाते. त्या दगडाच्या पायवाटेत एका साईडला त्याचं घर, आणि त्या घरात ना तुम्ही जेव्हा जाल, आता आम्ही जेव्हा जातो पूर्ण अंधार असतो, म्हणजे उजेडाला काहीच नाही. आणि असे त्याच्यात टनेल टाईप आहे, म्हणजे एका घरातून दुसऱ्या घरात जायला रस्ता आहे, दुसऱ्या घरातून तिसऱ्या घरात जायला रस्ता आहे, विंडो वगैरे काही नाही, असं टनेल टाईप आहे. आणि तो पूर्ण एरिया आहे ना त्याच्या म्हणजे घराचा एकदम अशी भयानक अवस्था. अशा लोक आम्ही जातो तेव्हा आम्हाला आता पण भीती वाटते. तर त्यावेळेला तो त्या एरियामध्ये काहीतरी कांड करत होतो. एकदा काय झालं, आपण हा कसा धूर निघतो तसं त्या घरातून धूर काही लोक जे पुरुष वगैरे असतात ना, जे वयस्कर वगैरे असतात, ते लोक गेले बघायला गेले तर घरात काय नाही, घरातून धूर तर येतोय फुल. म्हणजे जसं सांगितलं ते आतमधल्या रूम मध्ये, परत तिथून आतमधल्या रूम मध्ये असे घाबरत लोक आतमध्ये चालले. दोघं तिघ जण गेलेले, त्यांना कुठे काहीच दिसत नाही. एक माणूस नाहीये, तो अघोरी माणूस पण नाहीये, कोणीच नाहीये. परत बाहेर आले, बाहेरून बघतात त्यांना असं वाटलं की हे त्या जमिनीच्या रिलेटेड काहीतरी असणार आहे, म्हणून ते तिकडे गेले जिथे धरण बांधायचं काम चालू होतं. जमीन ॲक्वायर केलेली होती त्या एरियात गेले. त्या एरियात गेल्यानंतर त्यांना तिथे दिसलं, तिथे एक आंब्याचं झाड आहे जुनं, म्हणजे होतं त्यावेळेला. तिथे झाड आहे ना पूर्ण काळं पडलेले होते. त्या झाडावर असे लाईन्स, आपले आपण पिक्चरमध्ये बघतो की कसे कोणी धागाने मारलं, पंजा मारलेला, तसे त्या झाडावर पंजे मारलेले होते. आणि तो झाड पूर्ण असा लाल आणि काळा त्या दोनच रंगात दिसत होता. आता त्याचा अर्थ काय त्या लोकांना लागला नाही, सगळे घाबरले, सगळे रिटर्न आले. त्या दिवसानंतर तो आघोरी माणूस काय तिथे दिसला नाही कुठे. आणि ती जमीन जी होती, त्याचा जो जमिनीचा तुकडा होता तो अजूनही तसाच पडलेला आहे. तो साईडला त्यांनी ठेवून बाकीच्या ठिकाणी धरण बांधलेलं आहे. तेवढा जो जमिनीचा तुकडा आहे
तो अजूनही तसंच पडलेला. पण तो माणूस गायब कुठे झाला? कोणालाच त्याचा काय पत्ता नाही. काही दिवसानंतर आपल्यासारखे जे विश्वास नाही ठेवत म्हणजे काही लोक असतात की असं तर होऊ शकतं, शोधायला गेले. तर त्यांनी त्या जमिनीपासून सुरुवात केली, जिथे ते झाड त्यांना दिसलं तिथून सुरुवात केली बघायला. तिकडे त्यांना काय सापडलं. परत इकडे आले, घराच्या तिथे आले. त्याच्या घराच्या तिथे त्यांना परत आवाज यायला लागला. म्हणजे रात्रीचा घरातून आवाज येण्याचा काय कार्यक्रम बंद झाला नव्हता. झालं काय की ते आवाज यायचे काय बंद झाले नाहीत. तो माणूस काय गायब झालेला परत दिसला नाही. त्या लोकांना पण काय दिसलं नाही. पण यांना शोध तर घ्यायचा होता की नक्की काय झालं, कारण माणूस तर असा हवेत गायब तुला लोक आतमध्ये तर 6 वाजेपर्यंत पोहोचेल. या स्टोरी मध्ये पण धरण आहे आणि ते बाजूला पण धरण आहे. शोधणाऱ्या पोरांची टीम होती ना, त्यांच्यातला पण एक जण गायब झाला. आता तो गायब झाला म्हणजे असं नाही की सांगून गेलाय की बाबा मी इकडे चाललो तिकडे चाललो, असं नाही. अचानक गायब झाला. आणि नंतर जेव्हा हे लोक तो गायब झाला म्हणून परत शोधाशोध चालू झाली. तर त्याचे काही वस्तू होत्या, म्हणजे आपल्याला जसं माहिती आहे की माझे बाबा पर्स आहे किंवा माझा मोबाईल आहे, लोकांना माहिती असतं ना की हा ह्याची वस्तू आहे. तर त्याच्या वस्तू त्या घरात सापडल्या. त्या घरातल्या जे एकदम एंडचं जी रूम होती ना, त्या रूम मध्ये सापडली. त्या रूम मध्ये असा एक छोटासा खड्डा होता. म्हणजे खड्डा म्हणजे आपण ते तुम्ही बघितलं असेल गावी ते उखळ टाईप असतो, जमिनीत असतो ते. आणि त्या जमिनीत वरती ते दगडाचं असतं आणि त्याच्यावरती ते ठेवलेलं असतं. तर तो जो उखळ टाईप होतं ना, त्याच्यात त्याच्या वस्तू होत्या. ते त्याच्या वस्तू का आणि मग त्याच्या वस्तू ज्या सापडलेल्या होत्या ना, त्या त्यांनी हात नाही लावला. कारण काय उद्या त्याच्यातून काय करणी वगैरे केली असेल त्यांना माहित नव्हतं. ऍटलिस्ट ते घरातलं तरी बाहेर काढावं ह्या हेतूने त्यांनी एका दुसऱ्या बामणाला बोलवलं, जेणेकरून त्या पोराच्या ज्या वस्तू आहेत त्या तरी तिथनं काढता येतील आणि त्या घराला जरा काय शुद्धीकरण वगैरे काय करता येईल म्हणून त्यांनी पुजाऱ्याला सांगितलं. हो हो करेल, त्याच्याकडे भूत नंबर 1 ला. तर त्याला सांगितलं की बाबा तुला वाटते ना खोटं, तू जा, तू जाऊन ते सगळं निस्तर, आम्ही तुला काय तुझा सत्कार करू, तुझा काय मोठा तुला मान सन्मान देऊ, पण त्या घरातलं सगळं काढून टाक. पुजाऱ्याला पण सांगितलेलं होतं, महाराजांसारख्या माणसाला पण सांगितलेलं होतं. आता करणार कोण पहिला? पुजारी काय येऊन दुसऱ्या दिवशी पूजा बिजा करणार होता. त्या पोराला काय हे नव्हतं, धीर नव्हता. भूताचं डेअरिंग बघ, आंब्यापासून फक्त घरापर्यंत फिरते अजून. ते काठीतनं त्यानं ते उघड्यातलं सगळं काढलं. काढून झाल्यानंतर तो ते बाहेर घेऊन येत होता, पण त्याला रस्ताच सुचत नव्हता. मी सांगितलं ना, ते घरात आतमध्ये असे सगळे दरवाजे होते, पण त्याला बाहेरच येता येणार. तो जातोय फिरतोय गोल गोल फिरत तिथंच येतोय, त्या उखळाजवळच येतोय. उखळाकडनं परत दरवाजाच्या बाहेर जातोय परत उखळाजवळच येतोय. हे त्यानंच सांगितलं. हा, तो रात्रभर तसाच फिरतोय, गोल गोल फिरतोय. त्याला सुचना की काय झालंय. आता जसं विश्वास नव्हता, पण मी का फिरतोय एकाच जागी, त्याला समजणार. शेवटी दिवस उजाडला तेव्हा त्याला ते दिसलं की बाबा मला रस्ता बाहेर जायचा हाय. तो तिथनं बाहेर आला, परत त्या घरात जाणार नाही म्हणून शपथ घेतली, परत त्या घराच्या नादाला लागला. हा, तर मग आता काय करायचं? एक माणूस तर गेला, आता राहिला पुजारी. त्याने सांगितलं मी रात्रीचं काय करणार नाही, दिवसाचं करणार.
त्यानं दिवसाची सगळी तयारी केली. घराच्या बाहेर त्यानं सगळं ते मांडलं की जेणेकरून मला घरात जाऊन काय करावं लागू नये. घराच्या बाहेर त्यानं मांडून पूजा बिजा चालू केली. पूजा चालू केली आणि परत घरातनं आवाज यायला लागला. आवाज येतो. पुजाऱ्याची झाली हवा काय, आता काय करायचं. त्याला सांगितलं पूजा तर करायची आहे तुला. पुजाऱ्यानं जसं काय ते हळद कुंकू व्हायला सुरुवात केली. हळद वाहतोय, कुंकू वाहतोय, पडनच खाली, जमिनीवर पडनच. परत वाहतोय, जमिनीवर पडनच, खालती काय दिसतच नाही. की मी वाहिलेलं हळद कुंकू गेलं कुठं. पुजाऱ्याला आलं टेन्शन, आता काय करायचं. शेवटी त्यानं नाही, घंटीचा काहीच उपयोग होत नाही अजिबात. तर शेवटी त्यानं काय केलं, बाहेर गेला, त्या एरियाच्या बाहेर गेला. लिंबू काय करायचं होतं ते हळद कुंकू बाहेर वाहिलं. आला, त्याला ते धागा बिगा बांधला आणि घरात सोडलं. तो बोलला माझं काम झालं, मी काय इथून पुढे आता काय करणार नाही. पुजारी गेला निघून. नंतर कळलं पुजारी पडला आजारी. तर पुजारी आजारी का पडला, परत तातडी मेला. आता पुजारी पण आजारी पडला. पुजाऱ्याला पण सेम थंडी ताप भरला. आता काय करायचं. पुजाऱ्याला तिथनं हलवला, गावातनं बाहेर काढला. गावातनं बाहेर काढला, देशाच्या बाहेर काढला. पुजारी बरा झाला एकदम. त्यानंतर ना त्या घराच्या नादाला कोण लागलं, ना त्या झाडाच्या नादाला कोण लागलं. तर ही अशी घटना आहे आमच्या तिथं घडली.